हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज व्लॉग मी चालू केला आहे कारण सोनलने विजडम टूथ एक्स्ट्रॅक्ट केलं आहे, त्याच्यामुळे तिला थोडीशी उद्याने बोलता येत नाही आहे. तर मी चालू केलं आहे आणि आम्ही आलो आहोत होलिका दहनला, निवृत्ती लॉन्स रावेतमध्ये. तिथे आम्ही बुकिंग केली होती. तर आज आणि उद्या अशा 2 दिवसाच्या आणि खूप कलर्स लावल्याने त्याने मला सगळ्यांना कलर लावले. ये सगळ्यांना कलर लावणार आहे शर्विल. कलर उद्या लावायचे आहे शर्विल. आज आपण ना ॲक्च्युली मला थोडं बोलता येतं आहे पण त्रास होतो, सो मी कमीच बोलते. पण बघू आता. आणि बुकिंग केलेली आहे. काय बुकिंग डिटेल्स सगळं सांगेल. उद्याचे पास आमच्या आत्ताच भिजलेत. पाणी बॉटल फुटली का काय माहित नाही. पाचच भिजले तर माहित नाही उद्या काय होईल. ॲक्च्युली उद्या दाखवायचे. त्याला आपण विचार रिप्लेस करता येतील का प्लास. घेतले ते संपले काय असं नाही आहे. तिकीट संपले नाही आहे तिकीट. $50 बेटर लक नेक्स्ट टाइम चॉकलेट 50 चॉकलेट 100. बघूया शर्विल स्पिन करतोय काय होईल. कर स्पिन. आता तू कर आता मम्मा स्पिन करेल. ओके, तू इकडून बघ. बघूया काय येतं. चॉकलेट. थांब, फोटो इथे बघ. थांब, पकडून घे परत. फोटो काढून दे. Number 5. Single number 5. 84. ॲक्च्युली सगळ्यांना हाऊजेसचे गेम दिले. हाऊजेस म्हणतात, तंबोला हाऊस. आणि आम्ही नमस्कार करत होतो म्हणून आम्हाला ते मिळालं नाही. पण ॲक्च्युली शर्विलला ती चिठ्ठी काढायला तिथे बोलवलं, नंबर्स काढायला. कॉईन्स आहेत ना, ते काढायला शर्विलला बोलवलं. त्याला खूप मजा येते. पण घेऊन आमच्याकडे बसतच नाही.
फोटोज काढले, किती एन्जॉय केलं त्याने. मला ऍक्च्युली खूप आवडलं. आम्ही मस्त निवांत बसलोय कारण आम्हाला नाही लेट झालं म्हणून. टू चॉकलेट आणि फ्री चॉकलेट. खूप एन्जॉय करतोय तो आणि खरंच मजा येते. क्राऊड पण चांगलं आहे आणि मला बोलता येत नाही, मला दुखतंय. उद्या अजून मजा येईल. हा उद्या अजून मजा येईल. तरी आम्हाला लेट झाला थोडासा यायला. दर्शनचं ऑफिस होतं तर लेट झाला त्याला यायला. म्हटलं लेट का असेल. आम्ही फर्स्ट टाइम होलिका दहन जे असतं ते फर्स्ट टाइम आम्ही बाहेर एन्जॉय करतो आणि ते सोसायटीतच करतो. बघूया तो किती एन्जॉय करतो मेन म्हणजे. सो 500 रुपये पर पर्सन होते 2 दिवसाचे, म्हणजे होलिका दहन आणि रंगपंचमी असे. शर्विलचे आजचे फ्री होते 4. अजून एक दाखवतो. तो बघा मस्का लावतो त्या दीदीला, मला चॉकलेट पाहिजे. येईल बघा कुठे मला चॉकलेट घेण्यासाठी गेलाय तिथे तो. थँक्यू बोलला तू. थँक्यू. किती चॉकलेट्स मिळाली मला? 3 घेऊन. एवढी मजा केली, एवढी मजा 1 केली. 2 3 4 5 चलो. अरे बापरे 4 घेतले अजून 2. तिकिटाचे असे होते की तिकिटाचे 500 रुपये पर पर्सन असे होते. म्हणजे 2 दिवसाचे होलिका दहन आणि उद्या रंगपंचमी असे. शर्विला आज फ्री होतं. उद्याचे त्याचे 250 रुपीज आहेत. असे आम्हाला 1250 लागले. किती चॉकलेट घेऊन आला खरं. नाही त्याने तर एक चॉकलेट तर तो व्हील मध्ये त्याला मिळालं. हा एक गिफ्ट मध्ये मिळालं. आणि ना एक ते त्याने तंबुलाचे कॉइन्स काढले म्हणून त्या दीदीने त्याला एक चॉकलेट दिली आणि एक तो स्वतःहून घ्यायला गेलो. बिंदास फिरतो बिंदास हो ना. बिंदास लावून फिरतो. आता बघू नेक्स्ट गेम काय असेल तर. नाही तर मग थोडंसं खाऊ स्टॉलवर आणि मग निघू. इकडे तोंड कर. अरे बापरे असं काय. जॅपनीज आणि त्या चायनीज मूवीजमध्ये पाहिलं याला बॅवबन म्हणतात. तर ह्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स होते. एक स्टफ होतं आणि एक ओपन होतं. ते मी ओपन घेतलं. बघू टेस्ट कशी आहे. कधीपासून खायची इच्छा होती. लेट्स ट्राय इट. हाऊ इट व्हेरी सॉफ्ट. नाही पाहिजे होतं. बघ तर आधी. हो ते पण देते ना. बघ तर आधी काय. Nice. Let me try. मुझे व्हेजिटेबल्स आहेत. रॉ व्हेजिटेबल्स आहेत आणि सॉस आहे. तर सॉसच्या फिलिंगचा टेस्ट मस्त येतं. आणि बाहेरचं मला माहीत नाही काय आहे. राईस पॅनकेक आहे काय, पण ते त्याला टेस्ट नाही आहे. पण सॉफ्ट खूप आहे. त्यामुळे तू खाऊ शकते. तुझ्या दातात हे दुखत असेल तरी तू खाऊ शकते. माझ्या दाताचा इतका प्रॉब्लेम झाला आहे. मस्त मस्त डिश ट्राय करते. थँक्यू. घे. शर्विलचं पण फेवरेट आलं. गरम आहे थोडं. थांब. फायनली आम्ही निघालो. होळी दहन झालं. थोडा आम्ही बसलो होतो तिथे लॉनमध्ये आणि शर्विलला फ्रेंच फ्राईज खायचे होते त्या ट्रक शॉपमधनं. तेही खाल्ले. तर मग उद्या ह्याच ग्राउंडवर इथे आहे. उद्या ह्याच ग्राउंडवर परत रंगपंचमी आहे. आपण भेटू मॉर्निंगला. आता आपण निघू. बाय. हॅलो एव्हरीवन.
फायनली आम्ही नेक्स्ट डे निघालेलो आहोत कलर खेळण्यासाठी. पूर्ण रेडी झालेलो आहोत आणि आम्हाला कलर पण लावले. आता खाली आलो आहे फ्रेंड्सकडे, त्यांना आधी कलर लावतो आणि 5-10 मिनटं इथे खेळून मग आम्ही निघू. कसं दिसतंय? हॅपी होली. लाव त्याला, लाव कलर. संपून गेलं. आरोप लावला तू पडशील, हळू, जास्त नाही करायचं. आवडली? येस. तर मी ओपन करून देतो. पाणी ते का पाणी? आता मी मारू शकतो सगळ्यांना. त्याला तर पाठचं ओपन कर. आम्ही दाखवते. फिरव पूर्ण बाहेर कर. त्याच्यात पाणी भरायचं. फायनली आम्ही सोसायटीत होळी खेळून निघालेलो आहोत, कलर्स खेळून निघालेलो आहोत आणि ते पासेस घेतलेत. खूप उशीर झाला ॲक्च्युली, खूप उशीर झाला. आम्हाला वाटलं पार्किंग मिळणार नाही म्हणून आम्ही लवकर निघालो होतो. आमचे कलर आमच्याकडून घेऊन घेतलेत. कलर सगळीकडे तसं इव्हेंटला काय करतात ते कलर घेऊन घेतात, कारण त्यांचं पण बरोबर आहे. कोण पक्का कलर वगैरे आणेल ना ते प्रॉब्लेम होतं. ह्यांच्या इकडनं कलर्स तुम्हाला विकत घ्यावे लागतात, ते नॅचरल कलर्स असतात.
आणि उई झाली आता आम्ही हॉटेलला चाललोय आणि आणि स्किप मारिंग बाय. सो फायनली झाली होळी खेळून आमची आणि आम्ही निघालो घरी. खूप मजा आली. सॉरी हॉटेलला निघालो. ओके ओके त्याला हॉटेलला जायचं विसरून गेला होता आणि काय. सो मजा आली आज होळी खेळायला आणि खूप लोक होते. मी सगळं एक्सप्लेन बनवतो. येस डॅडीला बोलू दे. गेल्या वेळेला वेगळं. शर्ट बघा ते. हा बघ शर्ट पूर्ण कलर झालं. दादी दाढी बघा. सगळं पूर्ण कलर झालंय ना. हा. गेल्या वेळेला आम्ही गेलो होतो वेगळा इव्हेंट होता. आम्ही बाणेरला गेलो होतो आणि हा इव्हेंट रावेतला होता. नवीन काहीतरी आम्ही म्हटलं बघू. छान होता हा पण इव्हेंट. सेम गेल्यासारखंच गेल्या वेळेसारखंच खाण्याचे स्टॉल्स होते. रेन डान्स होता आणि ह्याला एक्स्ट्रा म्हणजे एक त्यांनी पूल बनवलं होतं मध्ये आर्टिफिशियल. आणि गरम पाणी होतं ना. मजा आली होती मला. गरम पाणी होतं कुठे आतमध्ये. ते पूल मध्ये गरम पाणी होतं. अरे पूर्ण नाही आधी छोटी मुलं होती पूल मध्ये नंतर मग मोठी माणसं. पण नंतर एवढी गर्दी झाली त्या पूल मध्ये. मला असं वाटलं की ते फक्त जो टप होता पाण्याचा तो मुलांसाठी लहान मुलांसाठी. थोड्या वेळ सगळी लहान मुलंच तिथे खेळली. काय झालं काय माहिती थोड्या वेळाने जो कॉलेजचा ग्रुप होता ना त्याच्यात म्हणजे फेकलं एकाला. त्याच्यानंतर जे सगळे चालू झाले मी ऍक्च्युली सांगितलं पण की शूज काढून जा म्हणून की शूज अलाउड नाहीये तिथं. नाही त्यांनी काय केलं उचलून डायरेक्ट त्या कॉलेजचा ग्रुप होता. त्यांनी एका मुलाला आतमध्ये पूलवर टाकला तर मग बाकी सगळेच उड्या मारत गेले. काहींचे मोबाईल्स होते तेही भिजले. शूज वगैरे होते ते शूट सकट गेले तर ते अलाउड नव्हतं. बघितलं तर मी म्हटलं की अनाउन्स करायला जावं तिथे दर्शन. कारण लहान मुलं खेळत होते त्यांचे शूजचे पाय गेले ना. मला एवढं खेळ झाले ना तर मग दर्शनला मी सांगितलं की जा ऍटलिस्ट ते तरी होईल. तर मग त्यांनी अनाउन्स केलं आणि सांगितलं की ऍटलिस्ट जे शूज आहे ते तरी बाहेर ठेवा तुम्हाला पाण्यात खेळायचं. तर मग बस बाकी सगळं व्यवस्थित होतं काहीच प्रॉब्लेम नाही. बाकी मजा आली. मॅनेजमेंट चांगलं होतं व्यवस्थित होतं. सगळे व्यवस्थित एन्जॉय करत होते. मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देते. आणि मुद्दाम यावेळी दुसरा इव्हेंट म्हणजे आम्ही चूज केला कारण 2-3 बघूया आणि मग नंतर एक फिक्स करूया म्हटलं. तर मागच्या वर्षीचा सुद्धा एक्सपिरियन्स चांगला होता आणि या वर्षीचा सुद्धा चांगला होता. नेक्स्ट इयर बघा कसं काय होतं ते. आणि यावर्षी आम्ही सोसायटी जे फ्रेंड्स होते त्यांच्यासोबत पण थोडं खेळलो. सो ते सुद्धा आय होप तुम्ही सगळे एन्जॉय केलं. हा बघत राहा आजचा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक केला शेअर केला सबस्क्राईब केला. नवीन व्हिडिओमध्ये Till then, be happy, keep smiling. Bye.